स्वागतम. झेंडू भात शेतीमध्ये भाग 3 याच्यामध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत. आपण पाहत आहात या भात शेतीमध्ये केलेली ही झेंडूची शेती आणि त्याला लागलेली आता ही पिवळी फुलं. सोबतच आपण पाहत आहात खूप छान रीतीने आता या झेंडूनी फुलं द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आपण पाहत आहात त्यासोबतच किती फुलं आहेत आणि त्या फुलांची साईज ही आपण बघतोय. अतिशय मोठी साईज आहे या फुलांची आणि खूप छान नजारा आहे. स्वच्छ परिसर पाहताय आपण. सकाळची सूर्याची कोवळी ऊन पडलेली आहे आणि याच्यासोबतच मी आज आपणाला दाखवणार आहे भेंडी लागवड. ह्या भात शेतीमध्ये मागच्या वेळी मी सांगितलं होतं की भेंडी लागवड जर केली तर आता आलेली ही भेंड्यांची साईज बघा आणि हे सगळे भेंडीने आता भेंडी द्यायला सुरुवात झालेली आहे. तर अतिशय उंच आणि लांब सरळसूट अशी ही भेंडी. तर आपण पाहत आहात ह्याचं प्रोडक्शन. जर आपण अशा रीतीने भात शेतीमध्ये जर भेंड्यांचं उत्पादन केलं, गवारसारखी पिकं घेतली, वांगी घेतली, तर एका शेतामध्ये भाताच्या ऐवजी झेंडू, गोंडा, गवार अशा प्रकारची अनेकविध आपणास उपयोगी छान अशी भाजीपाला खायला मिळेल आणि यासोबतच आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर राहील. शिवाय सगळ्यात होणारा ह्याच्यानंतरचा फायदा की जे आपण जर भात शेती केलीच नाही तर इथे उगवणारं गवत आणि त्याच्यानंतर पूर्ण वर्षभर ही शेती नापीक राहिली असती. पण ह्यानंतर आपण ही भेंडी वगैरे झाल्यानंतर दिवाळीच्या आसपास ह्याच शेतामध्ये पुन्हा आपण कडधान्य करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण वाल, मूग, मटकी वगैरे घेऊ शकतो. तर हा एक फायदा आहे की भात शेतीचा असाही वापर केला तर आपण छानपैकी भेंड्यांचं बघा खूप छान असं प्रोडक्शन आहे. इथे एक भेंड्यांची साईज जवळजवळ 11 ते 12 इंच आहे. आपण पाहू शकताय सरळसोट असलेली ही भेंडी कोळी लुसलुशीत. चौथ्या दिवशी हा भेंडा इतका उंच झालेला आहे बघा बरं. तर छान असा नजारा आपण पाहत आहात. आपणही असा प्रयत्न करायला हरकत नाही. तर कोकणवासी शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती असेल की त्यांनीही असा प्रयत्न करून पहा, नक्कीच यश मिळेल. धन्यवाद.